स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। सुप्रीम कोर्टानेही ओढले होते सरकारवर ताशेरे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नाही। व्हीव्हीपॅट वापराच्या संदर्भात कायद्यात कोणतीही तरतूद नाही। काँग्रेसच्या याचिकेवरती निवडणूक आयोगाचं नागपूर खंडपीठाला उत्तर। अनगर नगर पंचायतीमधील उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याच्या नंतर राजन पाटील कुटुंबियांचा जल्लोष। आमचा नाद करू नका असं म्हणत बाळराजे पाटील यांचं थेट अजित पवारांना चॅलेंज। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं केलं हद्दपार। आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती। उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद राहील। धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे 11 ते 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय। मतदार याद्यांचा फेरआढावा आणि वोट चोरीचा मुद्दा घेऊन रस्त्यावरती उतरा। जे नेते रस्त्यावरती उतरणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार। राहुल गांधींचा काँग्रेसच्या नेत्यांना इशारा। भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत। देशाबद्दल गर्व बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू असल्याचंही मत। पुण्यामधल्या सिंहगड रोडवरती जेसीबी बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी। 1.5 तासांपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।